नमस्कार, मी पी.बी. कोकरे. आज मला प्रश्न असा पडला आहे की धनगर आरक्षणाच्या बाबत सर्वच कसे का शांत आणि गप्प बसले, काहीच कोण बोलायला तयार का नाही. ज्या देवेंद्र फडणवीसने 2014ला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षणाची अंमलबजावणी करतो म्हणून सांगितलं होतं आणि 11 वर्ष ह्या सत्तेत बसायचं धनगरांच्या जीवावरती काम केलं, त्या आज देवेंद्र फडणवीसला किंवा त्यांच्या टीमला किंवा त्या पक्षात सत्तेत बसलेल्या मंत्रिमंडळाला कोणीच प्रश्न का विचारत नाही. ह्या बाबतीत सर्वच का शांत आहेत हा प्रश्न पडलाय आणि तळागाळातला सर्व धनगर समाज आज विचारतोय. जे आमच्यामधले जे नेते होते त्यावेळी उद्रेक करत होते, त्यावेळी आरक्षणाच्या नावाने अनेक मोर्चे अनेक आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनामध्ये त्या मोर्चामध्ये जो सर्वसामान्य जो घटक आहे तो सक्रिय होऊन त्याच्यामध्ये सहभागी झाला. आज असं आम्ही समजायचं का त्यांनी ते योगदान दिलेलं आज वाया गेलं करू. जर वाया गेलं नसेल तर ह्या सर्व गोष्टीवरती पडदा का पडलाय, आज कोणी का बोलत नाही. आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, आज त्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बसलेलं आहे, ते सत्तेत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ते झटक्यात निकाली काढू शकतात, मग ते का करत का नाही आहेत आणि आम्ही लोक त्यांना प्रश्न का विचारत नाही. मी माझ्या बांधवांना सर्वांना मी विनंती करतो, प्रथमतः बांधवांनो, इकड तिकडचे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा जो आमचा आरक्षणाचा प्रश्न आहे, गेल्या 15-15 वर्ष 10-10 वर्ष आम्ही त्याच्यासाठी योगदान दिलेलं आहे, अनेकांचे झेंडे उचलायची कामं केले, अनेकांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं काम केलं, ते आमचं सांडलेलं रक्त वाया गेलं नाही पाहिजे. त्यासाठी सर्वांनी सक्षम झालं पाहिजे आणि सक्षम होऊन ह्या सत्तेत बसणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाला जाब विचारलं पाहिजे की आमचं आरक्षण देताय कधी, आणि आरक्षण जर तुम्ही देऊ शकत नाही तर आमच्या समाजाच्या बाबतीत तुम्ही पुन्हा आमच्या समाजाकडे मतदान मागण्यासाठी यायचं नाही. आमच्या समाजाचा तुमच्या पक्षावरती बहिष्कार असेल, ही भूमिका टोकाची भूमिका घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुमचा आमचा प्रश्न सुटणार नाही आणि त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे अशी माझी सर्व महाराष्ट्रातील धनगर समाज बंधू भगिनीला विनंती आहे. ज्या पद्धतीने ह्याने आश्वासनं दिलं होतं त्या पद्धतीने त्याने आश्वासन पूर्ण करायचं काम केलेलं नाही, तेव्हा आपण आता घरातून बाहेर निघू आणि प्रथमतः ह्यांना जाब विचारण्याचं काम करू. हे भेटेल तिथे ह्यांना जाब विचारला पाहिजे आणि भेटेल तिथे आरक्षणाचं काय झालं प्रत्येक कार्यकर्त्याने ह्याला जाब विचारा.